मुंबईतील कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून सत्ताधारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये श्रेयवादाची लढाई रंगलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होणार असल्यामुळे या राजकीय वादाला आता तोंड फुटलंय। महाविकास आघाडीच्या सत्तेत उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून कोस्टल रोड हा प्रोजेक्ट केला गेला होता आणि त्यामुळेच आता या प्रकल्पाचं श्रेय घेण्यावरून नवा वाद पेटलेला आहे। पाहूयात। सोमवारी मुंबईतल्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होऊ घातलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे। या उद्घाटनासाठी ठाकरेंच्या पक्षातले खासदार अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आदित्य ठाकरे साहेबांचं नाव पत्रिकावर आहे, त्यांना विनंती आहे की त्यांनी यावा। पत्रिकेत नाव घेतलंय का आमंत्रण सुद्धा दिलंय पालिकेकडून? ते बघा, व्हाईट पेक्षा पत्रिकेवर त्यांचे नाव आहे आणि व्हाईट मोठा की पत्रिकेवर नाव मोठा? हो, पण पत्रिकेत नाव घेताना आपण आमंत्रण सुद्धा देतो ना। आपण सर्व आमदारांना सर्वांना आपण दिलेलं आहे। फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोस्टल रोडसाठी आग्रह धरला होता, तर महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कोस्टल रोडच्या कामाला गती दिली होती। त्यामुळेच ठाकरेंनी या प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती। मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कोस्टल रोडचं उद्घाटन हे सोमवारी केलं जाणार आहे आणि याच उद्घाटन निमंत्रण पत्रिकेवरनं आता चर्चा ज्या आहेत ह्या उलगलेल्या आहेत। कारण का स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे आणि स्थानिक खासदार म्हणून अरविंद सावंत यांना कोस्टल रोडचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आपण जर आता पाहायला गेलं तर कोस्टल रोडचं काम जे आहे हे जलद गतीनं सुरू आहे, मात्र एक मार्गिका चं उद्घाटन हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनांचा धडाका लावलेला आहे। अटल सागरी सेतू पाठोपाठ आता कोस्टल रोडचं उद्घाटन केलं जाणार आहे। पूर्वीची सत्ता सुद्धा आमचीच होती आणि आम्हीच ते उद्घाटन करतोय। आम्हीच सत्तेत होतो ना, दुसऱ्याला क्रेडिट द्यायची गरज नाही। एकनाथ शिंदे साहेबच मंत्री त्याही काळात होते आणि त्याच्या सहकारी इतर सहकारी सुद्धा त्या मंत्रिमंडळात होते, म्हणून आम्ही केलेल्या कामाचंच उद्घाटन आम्ही करतोय। आणि असलेल्या तिथलचे स्थानिक आमदार किंवा इतर नेत्यांना बोलवणं हे संस्कृतीचा भाग असल्यामुळे त्यांना बोलवलेलं आहे। कोस्टल रोडमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे, मात्र अद्याप या प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं नाही। त्यामुळेच प्रियदर्शनी पार्क ते वरळी सिलिंग दरम्यान 10 किलोमीटरचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। पण ठाकरे पिता पुत्रांनी शिंदे सरकारवर या मुद्द्यावरून टीका केलेली होती। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा सरकारनं घाट घातल्याचा आरोप ठाकरेंनी केला होता। खरं तर कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं। त्यानंतर या वादाला तोंड फुटलं होतं। मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे, पण उद्घाटनापूर्वी राजकीय श्रेयवादाची लढाई रंगल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबतच या विषय